ही काटेभोगावची गोशाळा आहे. काटेभोगावच्या गोशाळेच्या गायींच्या पाण्याचा प्रश्न 2-3 वर्षे भेडसावत आहे. ठोस सोल्युशन निघालेलं नाही. विहिरीचंही काम थोडंफार झालेलं आहे आणि हे जे आपण पाहतोय हे जिवंत झऱ्याचं पाणी आहे. काटेभोगावच्या गोशाळेच्या शेजारीच. तर इथं जवळजवळ 150 गोवंश लहान मोठा कोकणगिड्डा प्रजातीचा सांभाळला जातो आहे. ह्याच्यात त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न पडू नये म्हणून हे जे आत्ता पाणी आहे हे डिसेंबर महिना हा आहे. तर हे वाहतं पाणी जे आहे हे जवळजवळ फेब्रुवारी मार्चपर्यंत 24 तास अखंड असंच हे वाहतं पाणी राहत असतं आहे. तेव्हा हे पाणी जर आपण ह्या खालच्या दरीमध्ये जर व्यवस्थित पद्धतीनं बांध घालून जर अडवण्याचा प्रयत्न केला तर 2-3 महिन्याचा जो उन्हाळ्याचा दुष्काळाचा जो भाग असतो, गायींना पाणी मिळत नाही, तर ते पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवण्यासाठी तलावाचा निर्माण किंवा शेततळ्याचं निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम आता आपलं तलाव्याचं काम सुरू करण्यासाठी थोडासा रस्त्याची गरज आहे. तर तो रस्ता बनवण्याचं काम निर्माणचं चाललेलं आहे. ही जी खालची दरी दिसते इथं आपल्याला शेततळे घेऊन पाणी अडवण्याची आवश्यकता आहे. तर ह्याच्यामध्ये काम आत्ता युद्धपातळीवर सुरू आहे. ह्याच्यामध्ये आर्थिक स्तोत्राची गरज आहे. त्याच्याशिवाय हे शेततळ्याचं काम होणं असंभव आहे. तर इकडं सांगली तासगावमधले शिवशक्ती कामधेनू हर्बल लाईफ ही जी कंपनी आहे तर ती स्वबळावर हे काम गोमातेच्याच बळावर हे काम व्हावं अशा इच्छेनं ह्या कामासाठी आपल्याला मदत करत आहे. तर त्यांच्याकडं जे काही देशी गाईचं शुद्ध तूप आहे तर त्याची जी विक्री होईल त्याच्यामधून हे लोक आपल्याला ह्या शेततळ्यासाठी काही मदत करू इच्छित आहेत. तर आमची विनंती आहे की गोमातेचा हा पाण्याचा जो प्रश्न आहे तर तो व्यवस्थित आता जे आपण बघितलं मगाशी पाणी जे वाहतेलं आहे तर ते आत्ताही इथं तुम्हाला दिसतंय हे खूप वाहून जातेलं पाणी आहे. ह्याला व्यवस्थित सुचारू